हॅलो स्टुडंट. तर आपण आज बघणार आहोत प्रायव्हेट कॉलेजेसची BMSची फर्स्ट इयरची फीज. याचं फीज स्ट्रक्चर की आपल्याला फर्स्ट इयरला किती फीज ॲडमिशनला भरावी लागणार आहे. ठीक आहे. तर हा जो डाटा काढलेला आहे मी हा त्या कॉलेजच्या प्रत्येक साईटवर जाऊन डाटा कलेक्ट केलेला आहे. सो हा बाहेर होऊ शकतो कारण जेव्हा ॲडमिशनची प्रोसेस असते आपली, आपण जेव्हा ॲडमिशन केलं जातं त्या कॉलेजमध्ये तेव्हा त्यांचे काही एक्सटर्नल चार्जेस असू शकतात. त्यामुळे हा जो डाटा आहे हा भारी होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतो. तर आता आपण सर्वात पहिले बघूया की जे आपलं प्रायव्हेट कॉलेज आहे त्याचे आपण फीज बघूया. तर फर्स्ट आहे आपलं YMT आयुर्वेदिक कॉलेज खारघर. ओके. तर याची फीज आहे पर इयरसाठी 2,75,000. ठीक आहे. आपल्याला फर्स्ट जेव्हा ॲडमिशन घेणार तेव्हा एवढी फीज आपल्याला घेऊन जायची आहे. म्हणजे ते कॉलेजवाले आपल्याला सांगतात की DD सांगतात, ते आपल्याला 2 DD घ्यायला करायला सांगतात. एक हाफ प्राईसचा असतो आणि वेगळ्या प्राईसचा असतो. ठीक आहे. तर ते तुम्हाला कॉलेज तुमचं जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही त्या कॉलेजला फोन करायचा आहे आणि त्यांना विचारायचं आहे की किती पैशांचा DD आम्ही करायचा आहे. तर आपण ही जी फीज आहे ही बघूया की फर्स्ट इयरसाठी YMT कॉलेजची आहे 2,75,000. नंतर आहे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नालासोपारा, त्याची फीज आहे 1,64,000. नंतर आहे BSD ट्रस्ट आयुर्वेदिक कॉलेज वाघोडी पुणेचं कॉलेज, त्याची फीज आहे फर्स्ट इयरसाठी 1,54,000. नंतर आहे PD पुणेचं कॉलेज, त्याची फीज आहे 2,51,000. नंतर आहे सुमतीबाई शाह. ठीक आहे. सुमतीबाई शहाची फीज आहे 1,98,000. नंतर आहे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पेठ वडगाव कोल्हापूर, ची फीज आहे 2,92,500. नंतर आहे JJ मॅगडम आयुर्वेदिक महाविद्यालय जयसिंगपूर, त्याची फीज आहे 2,91,000. नंतर आहे यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय कडोली कोल्हापूर, त्याची फीज आहे 2,69,693. ही फीज मी त्यांच्या साईडवर जाऊन काढलेली आहे. ठीक आहे. नंतर आहे LKRS आयुर्वेदिक कॉलेज गडहिंग्लज कोल्हापूरचं कॉलेज, ची फीज आहे 2,25,000. नंतर आहे ऑनरेबल श्री अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक कॉलेज आष्टा सांगलीचं कॉलेज आहे, त्याची फीज आहे 1,07,500. नंतर आहे संगम सेवावीज ट्रस्ट आयुर्वेदिक कॉलेज संगमनेरचं कॉलेज आहे हे. मला खूप कमेंटमध्ये विचारतात की मॅम मला फीज सांगा या कॉलेजची, त्याची फीज काय असणार आहे. तर त्यामुळे मी फीज त्याच्या साईडवरून बघितली आहे. तर त्याची फीज आहे 2,22,000. नंतर आहे श्री विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेदिक कॉलेज राहुरी अहमदनगरचं कॉलेज आहे. ते सुद्धा मला लाईव्हमध्ये विचारलं होतं की त्याची फीज आहे 1,71,000. नंतर आहे प्रवरा मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक कॉलेज एकनाथ आयुर्वेदिक कॉलेज शेगाव अहमदनगर त्याची फीज आहे 1,76,000. नंतर आहे सिद्धकला आयुर्वेदिक महाविद्यालय संगमनेरचं कॉलेज प्रायव्हेट कॉलेज, त्याची पर इयर फीज आहे 2,09,000. नंतर आहे श्री सप्तशृंगी आयुर्वेदिक कॉलेज नाशिकचं कॉलेज आहे, ते सुद्धा टॉपचं कॉलेज आहे प्रायव्हेट. त्याची फीज आहे फर्स्ट इयर आपल्या ॲडमिशनसाठी 2,17,000. नंतर आहे KC अजमेरा आयुर्वेदिक महाविद्यालय देवपूर धुळेचं कॉलेज आहे हे प्रायव्हेट, ची फीज आहे वार्षिक 1,18,000. नंतर आहे KDMचे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज चाळीसगाव, त्याची फीज आहे 1,20,500 पर इयर. तर आहे चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय साकेगाव भुसावळचं कॉलेज आहे जळगाव जिल्ह्यातील, ची फीज आहे पर इयरसाठी 2,41,000. नंतर आहे सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सातारा, त्याची फीज आहे 1,70,000. नंतर आहे मातोश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पारनेर अहमदनगरचं कॉलेज, त्याची फीज आहे 1,70,000. नंतर आहे रुक्मिणी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वेळहाले अहमदनगरचं कॉलेज, फीज आहे पर इयरसाठी 2,64,000. नंतर आहे प्रदीप पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज शाहूवाडी कोल्हापूर, त्याची फीज आहे 1,75,000 पर इयरसाठी. नंतर आहे श्री प्रकाशचंद जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मायनॉरिटी कॉलेज आहे, जैन मायनॉरिटी कॉलेज, जी फीज आहे 2,18,181. नंतर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिंडोरी नाशिकचं कॉलेज, फीज आहे 1,76,500 फर्स्ट इयर BMS साठी. नंतर आहे अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा ढोंडीच्या धुळेचं कॉलेज, बघा त्याचं लो कट ऑफ गेला होता, त्याची फीज आहे 1,65,000 पर इयरसाठी. नंतर आहे
पी.व्ही. भेडकर आयुर्वेदिक कॉलेज नेवासा, अहमदनगरचं कॉलेज नेवासा तालुक्यातील, ची फीज आहे 2,10,000 पर इयर. नंतर मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज नाशिक, नाशिकचं कॉलेज आहे, त्याची फीज आहे 1,65,000. नंतर जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली, सांगलीचं कॉलेज, फीज आहे 2,45,000 पर इयर. नंतर श्री शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल रायगडचं कॉलेज आहे हे, ठीक आहे. त्याची फीज आहे 2,00,000 एवढी पर इयरसाठी. नंतर AMS मायनॉरिटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नाशिकचं कॉलेज आहे हे, मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे, त्याची पर इयर फीज आहे 2,62,500 एवढी. नंतर आहे अश्विन रुरल आयुर्वेदिक महाविद्यालय मंचिली आष्टी संगमनेर, ठीक आहे. संगमनेरचं कॉलेज आहे हे, त्याचं सुद्धा लो कट ऑफ गेलेला आहे. त्याची फीज आहे 2,27,000 पर इयरसाठी. नंतर आहे अंजनेया आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल नाशिकचं कॉलेज, त्याची फीज आहे पर इयरसाठी 1,75,000. नंतर डॉक्टर भानुदास ढेरे कॉलेज ऑफ आयुर्वेदिक करहे संगमनेर, हे सुद्धा लो कट ऑफ गेलेलं आहे. त्याची फीज आहे 2,56,900 पर इयरसाठी. नंतर SAU सुरेखा प्रकाश कोल्पे आयुर्वेदिक महाविद्यालय कुठलचं आहे, कोपरगाव अहमदनगरचं कॉलेज आहे, याचं सुद्धा लो कट ऑफ गेलेलं आहे फर्स्ट कॅपला. त्याची फीज आहे 1,75,000. नंतर आहे डॉक्टर गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक कॉलेज जळगावचं कॉलेज, याचं सुद्धा लो कट ऑफ गेलेलं आहे कॅप 1ला. त्याची फीज आहे 1,75,000. नंतर शामराव पाटील, ज्याचं डाटा फाउंड झाला नाही, त्याची वेबसाईट चेक केली खूप वेळेस तरी सुद्धा फाउंड झालेला नाही आहे त्याचा डाटा फीजचा. नंतर आहे LRP आयुर्वेदिक महाविद्यालय इस्लामपूर सांगलीचं कॉलेज, त्याची फीज आहे पर इयरसाठी 2,45,000. नंतर आहे रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक रिसर्च सेंटर खाटव सातारा, तर हे कॅप राऊंड फंडमध्ये कॉलेज आलं नव्हतं, अलर्ट नव्हतं झालं, आणि त्याचे फी स्ट्रक्चरसुद्धा भेटलेलं नाही आहे मला, ठीक आहे, नॉट फाउंड. नंतर आहे MES आयुर्वेदिक महाविद्यालय खेड रत्नागिरी तालुक्यातील, त्याची फीज आहे पर इयरसाठी 2,50,000. नंतर आहे SMBT आयुर्वेदिक महाविद्यालय नाशिकचं टॉपचं कॉलेज आहे प्रायव्हेट, ची फीज आहे पर इयरसाठी 3,10,000. नंतर आहे मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेदिक कॉलेज येवला नाशिक, हे सुद्धा छान कॉलेज आहे, त्याची फीज आहे 1,79,000 पर इयर. नंतर आहे साई आयुर्वेदिक कॉलेज वायराग बार्शी सोलापूरचं कॉलेज, हे सुद्धा टॉपचं कॉलेज आहे, याची फीज आहे 1,71,500 पर इयरसाठी. नंतर स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक कॉलेज श्रीगोंदा अहमदनगरचं कॉलेज आहे, त्याची फीज आहे 1,99,000 पर इयरसाठी फर्स्ट इयर आपल्याला ॲडमिशनसाठी. नंतर संत गजानन महाराज आयुर्वेदिक कॉलेज गडहिंग्लज कोल्हापूरचं कॉलेज, ची फीज आहे 3,07,500 फर्स्ट इयरसाठी. नंतर हे डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूरचं कॉलेज, त्याची फीज आहे फर्स्ट इयरसाठी 1,51,000. नंतर ASVM भीमाशंकरचं कॉलेज टॉपचं कॉलेज आहे, त्याची फीज आहे पर इयर 2,03,000. नंतर आहे BR हरणे, हे सुद्धा चांगलं कॉलेज आहे, अंबरनाथचं कॉलेज, त्याची फीज आहे 2,16,000. नंतर आहे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर, त्याची फीज आहे फर्स्ट इयरसाठी 1,35,000. नंतर आयडियल कॉलेज ऑफ आयुर्वेद पालघरचं कॉलेज आहे हे, ठीक आहे, मुंबईचं, तर फीज आहे पर इयरसाठी 1,50,000 एवढी आपल्याला ॲडमिशनसाठी लागणार आहे. नंतर आहे अशोकराव माने आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वडगाव कोल्हापूरचं कॉलेज, त्याची फीज आहे फर्स्ट इयरसाठी 1,54,000. नंतर मातोश्री आयुर्वेदिक महाविद्यालय एकलहरे नाशिकचं कॉलेज, ची फीज आहे 1,51,000. नंतर आहे संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा कोपरगाव अहमदनगरचं कॉलेज, फीज आहे 2,10,000. नंतर आहे शांताबाई शिवशंकर अरळी आयुर्वेद कॉलेज चाट सांगली, सांगलीचं कॉलेज आहे, ची फीज आहे 1,65,000. नंतर आहे फराटे पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे, पुण्याचं कॉलेज आहे, ठीक आहे, तर याची फीज आहे 1,65,000. नंतर डॉक्टर SP पाटील आयुर्वेदिक विद्यालय कोल्हापूरचं कॉलेज, त्याची फीज आहे पर इयर 1,71,000. नंतर आहे शिवाजीराव पवार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अहमदनगर, ची फीज आहे 1,50,000 फर्स्ट इयरसाठी. नंतर आहे बाबासाहेब मुल्लक आयुर्वेदिक महाविद्यालय नंदनवन नागपूरचं कॉलेज, ची फीज आहे 1,90,000. नंतर आहे ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय पाटूर अकोलाचं कॉलेज, याचं सुद्धा मला
कमेंटमध्ये आलं होतं की हे कॉलेज अलॉट झालं आहे मॅम, कसं आहे? तर त्याची फीज आहे पर इयरसाठी 3,13,468. नंतर आहे श्री गजानन महाराज संस्थान आयुर्वेदिक कॉलेज पुसद यवतमाळचं कॉलेज. याची सुद्धा मला कमेंट आली होती की ची फीज किती, तर याची फीज आहे 1,86,125 एवढी. नंतर आहे APESMS आयुर्वेदिक महाविद्यालय कॉलेज कुडवा, गोंदियाचं कॉलेज आहे हे. ची फीज आहे 2,25,000 फर्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी. नंतर आहे सुनील रामसिंगजी चुनावाला आयुर्वेदिक महाविद्यालय चिखली बुलढाणा, हे सुद्धा छान कॉलेज आहे. ची फीज आहे 1,09,500 पर इयरसाठी. नंतर आहे ज्युपिटर आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर, याची फीज आहे 1,33,000, हे सुद्धा चांगलं कॉलेज आहे. नंतर आहे SKR पांडू आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर, याची फीज आहे 1,47,500 पर इयर. नंतर आहे MUPS आयुर्वेदिक महाविद्यालय रिसोड देवगाव वाशिमचं कॉलेज, फीज आहे 80,000 फर्स्ट इयरसाठी. नंतर SMT विमला देवी आयुर्वेदिक कॉलेज चंद्रपूरचं कॉलेज आहे, याची फीज आहे 2,48,000 एवढी. नंतर आहे ASPM, याची सुद्धा मला डाटा फाउंड नाही झाला, नो डाटा फाउंड. नंतर आहे डॉक्टर RN लाहोटी, हे सुद्धा छान कॉलेज आहे पण याचं डाटा फाउंड नाही झालं आहे. नंतर आहे डॉक्टर राजेंद्र गोडे आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती, हे सुद्धा खूप छान कॉलेज आहे. तर याची फीज आहे 1,83,000 पर इयरसाठी फर्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी. नंतर बी मुल्लक आयुर्वेदिक महाविद्यालय बुटीबोरी नागपूरचं कॉलेज, हे सुद्धा खूप छान कॉलेज आहे. ची फीज आहे 1,90,000 पर इयर. नंतर दत्ता मेके आयुर्वेदिक कॉलेज, हे सुद्धा खूप छान कॉलेज आहे. ची फीज आहे 1,65,000. नंतर आहे श्रीमती श्रीमती शालिनीताई मेघे आयुर्वेदिक कॉलेज विलेवाडा भंडारा, याची फीज आहे 1,54,000 एवढी फर्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी. नंतर राजाश्री आयुर्वेदिक कॉलेज मेहकरचं बुलढाणाचं कॉलेज, याच्यात सुद्धा लो कट ऑफ गेलेला आहे कॅप 1साठी. ची फीज आहे पर इयरला 1,75,000. नंतर विलासराव देशमुख कॉलेज नागपूरचं कॉलेज, याची फीज नॉट फाउंड. ओके. नंतर PR पोटे पाटील, ठीक आहे, अमरावतीचं कॉलेज आहे आयुर्वेदिक, त्याची फीज आहे पर इयरसाठी 1,90,900 एवढी. नंतर आहे श्रीमती सुमित्राबाई ठाकरे आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल यवतमाळचं कॉलेज आहे, त्याची फीज आहे पर इयरसाठी 1,75,000 एवढी. नंतर आहे डॉक्टर राजेश कांबे, याची फीज नॉट फाउंड, ठीक आहे. नंतर गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज नागपूरचं कॉलेज आहे, त्याची फीज आहे 1,50,000 एवढी. नंतर आहे भोजराज भेंडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय भंडारा, हा सुद्धा लो कट ऑफचा कॉलेज आहे कॅप 1चा. ची फीज आहे पर इयरसाठी 1,75,000. नंतर आहे इंदुताई गायकवाड पाटील आयुर्वेदिक कॉलेज धुती नागपूर, हे सुद्धा लो कट ऑफ गेलेलं कॉलेज आहे, ठीक आहे. त्याची फीज आहे बघा पर इयरसाठी 2,00,000 एवढी. नंतर आपलं CSMSS आयुर्वेदिक महाविद्यालय, याची फीज खूप कमेंटमध्ये आलेलं कॉलेज आहे, फेमस कॉलेज आहे, जी फीज आहे पर इयरसाठी 1,75,000 एवढी. नंतर लेट बाबूराव विलासराव काळे आयुर्वेदिक कॉलेज लातूरचं कॉलेज आहे, खूप छान कॉलेज आहे. फीज आहे 1,93,277 एवढी फर्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी. नंतर आहे BSPM धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय उदगीर लातूरचं कॉलेज, फीज आहे पर इयरसाठी 1,80,000 एवढी. नंतर BSS रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय पूर्णा परभणीचं कॉलेज आहे, ठीक आहे, त्याची फीज आहे 3,72,000 पर इयरसाठी. नंतर आहे आदित्य आयुर्वेद महाविद्यालय बीडचं कॉलेज, बीड जिल्ह्यातील, फीज आहे 2,94,000 एवढी. नंतर सौ शांतादेवी वेद प्रकाश पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय हिंगोलीचं कॉलेज, ची फीज आहे 1,72,000 एवढी आपल्या फर्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी. तर शिवाश्रस यशवंतराव चव्हाण हे महाविद्यालय संभाजीनगरचं, मला याचं डाटा इज नॉट फाउंड. नंतर आहे डॉक्टर वेद प्रकाश आयुर्वेद महाविद्यालय रेवगाव जालन्याचं कॉलेज आहे, छान कॉलेज आहे, त्याची फीज आहे 1,80,000 एवढी. नंतर आनंद आयुर्वेद मेडिकल कॉलेज वैजापूर औरंगाबादचं कॉलेज वैजापूर तालुक्यातील, ची फीज आहे ॲडमिशनसाठी आपल्याला 1,76,000 एवढी. नंतर साई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज संभाजीनगर, याची
फीज नॉट फाउंड आहे. नंतर आहे धनेश्वरी आयुर्वेदिक कॉलेज संभाजीनगर, याची फीज आहे 2,70,000 पर इयरसाठी. नंतर श्री यश आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल संभाजीनगर, डाटा नॉट फाउंड. तर गुरु मिश्री आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल जालना, डाटा इज नॉट फाउंड. नंतर माऊली आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल बेंगलोर नांदेड इज डाटा नॉट फाउंड. नंतर आहे श्री गोरक्षा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज खामगाव, ठीक आहे, याची फीज आहे पर इयरसाठी 1,65,000. नंतर आहे महेश आयुर्वेदिक कॉलेज आष्टी बीड कॉलेज, हे सुद्धा लो कट ऑफ गेलेलं कॉलेज आहे. फीज आहे 1,83,000 एवढी फर्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी. नंतर PTPU गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेदिक कॉलेज माजलगाव बीडचं कॉलेज, हे नवीन कॉलेज म्हणजे 2-3 वर्ष झाले या कॉलेजला अजून येऊन. त्याची फीज आहे 1,62,000 एवढी पर इयरच्या ॲडमिशनसाठी. नंतर आहे काही दिगंबर भानुदासराव लोणगे आयुर्वेदिक कॉलेज पैठण संभाजीनगर, त्याची फीज आहे 1,75,000 एवढी आपल्याला फर्स्ट ॲडमिशनला लागणार आहे. नंतर लास्ट कॉलेज आहे आपला KD शेंडगे आयुर्वेदिक कॉलेज उमरगा धाराशिव, म्हणजे उस्मानाबादचं कॉलेज आहे. त्याची फीज आहे फर्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी 1,65,000 एवढी. तर आपल्याला जिथे आपला कॉलेज अलर्ट झाला आहे तिथे फोन लावायचा त्या कॉलेजला, वेबसाईटवर फोन नंबर असतो आणि तिथे त्यांना विचारायचं की तुमच्या कॉलेजची फीज किती असेल आणि त्याचे आम्ही DD कसे आणायचे. म्हणजे सपोज 2,55,000 फीज आहे कॉलेजची, तर ते सांगतात की 75,000चा DD आणाय आणि 1,00,000चा DD आणा. तर असे ते कॉलेजवाले आपल्याला सांगतात इन्फॉर्मेशन. तर तसंच आपण त्यांना फीजचा म्हणजे डिमांड ड्राफ्ट जो DD असतो तो आपल्याला घेऊन जायचा आहे तिथं, ठीक आहे. तुमचा आता सेकंड कॅप लिस्ट आता येणारच आहे उद्या, 4 तारीख आहे उद्या. त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. तुमचा नंबर हा नक्की लागा असं माझी खूप इच्छा आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला हे कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला ज्यांना BMS ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना, ठीक आहे. थँक्यू.